अ, आज इथं चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी कार्यक्रम आहेत वगैरे. जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन धर्मीय आज सण साजरा करतात. तर इथं पंढरपूरमध्ये कशा पद्धतीनं आज तुम्ही सण साजरा करतात किंवा किती लोक या ठिकाणी येतात किंवा हे जे काही कार्यक्रम आहेत तर कशा पद्धतीनं तुमचं ह्या कार्यक्रमाचं नियोजन वगैरे आहे? मी सॅमसन वाकडे हं. मंडळीचा सेक्रेटरी आहे. हा कार्यक्रम दिनांक 24 रोजी काय आणि संडे स्कूलचं म्हणजे लहान मुलांचा कार्यक्रम असतो. तो रात्री 6 ते 10 वाजेपर्यंत असतो. त्यानंतर कॅरल सिंगिंग असते आमची. कॅरल सिंगिंग म्हणजे प्रत्येकाच्या घरी जेवढे ख्रिश्चन कुटुंब आहेत त्यांची भेट घेतो, गाणी गातो, त्यांना ख्रिसमसची हार्दिक शुभेच्छा देतो. असा कार्यक्रम 24चा. त्यानंतर 25 तारीख ख्रिसमस डे, नाताळ, हा सकाळी 9:30 वाजता भक्ती असते. भक्ती भक्तीनंतर मग संध्याकाळी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही. असं नियोजन आहे आमचं आणि दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. तर इथं मग किती लोक येतात वगैरे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या चालतं कार्यक्रम? इथं बरेचसे लोक येतात, समाज पण आहे भरपूर. आज ख्रिसमस आम्ही साजरा करत आहोत. या मंदिराला 87 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतो आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पूर्ण भारत देशात नव्हे तर जगातील देशात, या पृथ्वीवर जेवढे देश आहेत तेवढ्या देशांमध्ये सगळीकडे सगळ्यात मोठा ख्रिश्चन समाज आहे आणि मानवतेला धरून चालणारा समाज आहे. या संदर्भात या सगळ्या गोष्टी देवाने शिकवलेल्या त्याच्यावर आम्ही चालतो आणि इथून पुढेही त्या गोष्टी आम्ही करत राहू. आणि आमची विनंती आहे की तुमच्या चॅनलकडून सर्वांना तुम्ही ही बातमी दाखवावी आणि सर्वांपर्यंत हा मेसेज पोचवावा की ख्रिश्चन धर्म हा धर्म नव्हे तर स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे, जीवन आहे. तर आमच्याकडून आम्ही सर्व धर्मीय लोकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो. हॅपी ख्रिसमस आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा. काम न करून दाविदाच्या घराण्यामध्ये, दाविदाच्या कुळामध्ये त्याचा जन्म झालेला असा हे महत्वाचं आहे. जर आम्हाला पाहायचं असेल तर बुद्ध पुस्तक उघडावर आणि शेवटल्या अध्यायाचे एक संख्ये 3 वचनं वाचा बरं कृपा करून. आपण थोडीशी पार्श्वभूमी पाहू. मलाकीचं पुस्तक आणि मत्ताईचं पुस्तक यामध्ये 400 वर्षाचा काळ लोटलेला असा आणि या 400 वर्षामध्ये एकंदर 5 राजे होऊन गेलेले अशा आणि या 400 वर्षाच्या काळामध्ये एकंदर 250 युद्ध झालेले आहेत आणि हे युद्ध फक्त धर्मासाठी झालेले अशा फार महत्वाची. आजही आम्हाला जगामध्ये या गोष्टी पाहाव्यास मिळत अशा आहेत. आणि म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की देवाने आदाम हवा यांना निर्माण केलं, मनुष्याने पाप केलं आणि मग देवाने त्यांना एडेन बागेच्या बाहेर काढलं. परमेश्वराने या पृथ्वीवरती अवलोकन केलं. नोहाच्या काळामध्ये जग भ्रष्ट झालेलं आहे, पाण्याने नाश करून टाकला. नोहाच्या कुटुंबाचा त्या ठिकाणी बचाव झाला. आणि मग आम्ही पाहतो की देवाने योजना तयार केली की मनुष्याला साल्वेशन कशा रीतीने मिळेल, तारण कशा रीतीने मिळेल, ही योजना त्याने केली. आणि जुन्या करारामध्ये मागच्या आठवडी मी सांगितल्याप्रमाणे 350 भविष्यवाण्या येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आम्हाला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत अशा आहे. आणि मग मत्ताईच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताचा जन्म हा झालेला असा. देवाने मानवाचं रूप घेऊन तो या जगामध्ये आलेला असा आहे आणि फक्त 3.5
33 वर्ष तो या भूतलावरती होता आणि 3.5 वर्षामध्ये जे देवाने कार्य त्याला सोपून दिलं होतं ते त्याने पूर्ण केलं. 3व्या वर्षी त्याने आपल्या सेवेला सुरुवात केली. कारण यहुदी संस्कृतीमध्ये 30 वय हे प्रौढ समजलं जात. येशूने जर 20व्या वर्षी किंवा 25व्या वर्षी सेवेला सुरुवात केली असती तर त्याचं कोणी ऐकलं नाही. हा बालक आहे म्हटले असते. 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्याने सेवेला सुरुवात केली. शाऊल राजा 30 वर्षाचा असताना इस्रायलाचा राजा झाला. दावीद 30 वर्षाचा असताना इस्रायलाचा राजा झाला. कारण यहुदी संस्कृतीमध्ये तसं आहे. 30 वय हे प्रौढतेचं वय. आता काय बघायचं 20 आणि 21 वर्षातच लग्न आहे ना, होतात का नाही? मनुष्य प्रौढ असणं गरजेचं आहे. जगाचं ज्ञान त्याला असणं गरजेचं असं आहे म्हणजे लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. पहा, नाताळ आम्हाला मानवी इतिहासाची आठवण करून येशू ख्रिस्ताचा जन्म हा 100% झालेला असा. कारण या ठिकाणी इतिहासामध्ये नोंद आहे त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी व्हावे. कैसर ऑगुस्टियाची आज्ञा झाली. हा रोमचा सम्राट होता आणि संपूर्ण पॅलेस त्यानेच नाही तर पूर्ण जगावरती ह्याचं म्हणजे ह्याची सत्ता अशी होती आणि ह्यानेही जाहीर केले की नावनिशी व्हावी. म्हणजे खानेसुमारी बरोबर आहे ना. मतदान करायला अधिकार, नागरिकत्व, किती नागरिक आहेत हे पाहण्यासाठी ह्याने ते जाहीर केले की संपूर्ण जगाची नावनिशी व्हावी. हा ऐतिहासिक पुरावा आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये झालेला आहे असं आम्हाला वाचावयास मिळत असतात. येशा संदेशचा काय म्हणतो 9वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतं. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावरती सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. प्रभू येशू ख्रिस्ताची डिग्री जर आम्ही पाहिली तर या ठिकाणी काय केलेले आहे फार काय म्हटलेलं आहे. त्याला काय म्हणतील? अद्भुत मंत्री पहिली डिग्री झाली त्याची. दुसरी समर्थ देव, तिसरी सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणते. किती मोठ्या डिग्री आम्हाला या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाहायला मिळत अशा आहेत. आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे कारण देव मानव होऊन या जगामध्ये तो आलेला असा आहे. त्याच्या 7 आणि 14 मध्ये आणखीन आम्हाला पुन्हा वाचायला मिळतं. काय म्हटलेलं आहे? या स्तवतीहून पुत्र प्रश्न व त्याचे नाव इमानुएल, आमच्या सानिध्य देव असे होईल. कुमारी असा या ठिकाणी शब्द आलेला असा. देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. सर्व तो देवदूताने दिलेला आहे. कुणाला दिलेला आहे? मेंढपाळ लोकांना तो संदेश दिलेला असा. त्या काळातले जे धर्मपंडित होते त्यांना दिला नाही. शास्त्री, परुषी, सदुके यांना तो संदेश दिलेला नाही. गरीब मेंढपाळाला तो संदेश त्यांनी त्या ठिकाणी देवदूतांनी दिलेला आहे. कारण का? जे ऐकतात त्यांच्या संगती देव बोलतो. जे ऐकतात त्यांच्या संगती देव बोलतो हे आम्हाला पाहावयास मिळतात. आणि तो संदेश ऐकला. काय संदेश होता? आज तुम्हासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ काय होतो? आम्हा बरोबर देव. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ अंतोखियामध्ये शिष्यांना ख्रिस्तीन हे नाव पडलं. त्याचा अर्थ असा टाकलेले, फेकलेले. देव कुणाची निवड करतो? जे टाकलेले, फेकलेले आहेत त्यांची देव निवड करतो. संत पाऊल काय होता? ख्रिस्ती लोकांना धरून आणून बांधून
घोड्याला बांधून ओढत आणून तुरुंगात टाकणार आहोत है ना. लोकांना धरायला निघाला होता पण तोच धरला गेला, त्यालाच पकडले है ना. आश्चर्य केलं. माझ्या नावासाठी तुला किती दुःख भोगायला लागतील हे मी तुला सांगेन. आणि त्याच्या पुढे जर आम्ही प्रेषितच्या पुस्तकात वाचायला गेलो तर पाहायला मिळतं की त्या ठिकाणी हे माझं निवडलेलं पात्र आहे, याच्याकडून मी माझी सेवा करून घेईन. यावरून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळते, जर आम्ही देवाची सेवा करत नाही, देव दुसऱ्याचा उपयोग करून घेईल, हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जर देवाने आम्हाला निवडलेलं आहे सेवेसाठी, जर आम्ही सेवा करत नाही तर देव दुसऱ्याची निवड करून त्याच्याकडून सेवा करून